शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन आहे। खरं तर या वर्धापन दिनानिमित्त येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचं रणशिंग जे आहे हे फुंकलं जाऊ शकतं। आपल्या सोबत मनीषा कायंदे आहेत, शिवसेनेच्या नेत्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खरं तर मुंबईत आज दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत, एक म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि शिवसेना तुमचा। काय या नेमकं वर्धापन दिनात नेमकं वेगळं असणार आहे यावर्षी? बघा, लोकसभेमध्ये आम्हाला चांगलं यश प्राप्त झालं। इतक्या कमी वेळात माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही 15 पैकी 7 जागा निवडून आल्या। अधिकच्या पण आल्या असत्या, थोड्या काही गोष्टी झाल्या इकडे तिकडे, त्याच्यामुळे नाही तर निश्चित आमच्या 12 जागा तर नसतीच आल्या। परंतु आज आमचं तुम्ही स्ट्राईक रेट बघितला तर सगळ्यात जास्ती महाराष्ट्रामध्ये स्ट्राईक रेट हे माननीय एकनाथजी शिंदे यांचा आहे। आणि त्यामुळे आगामी वाटचाल कशी असेल पक्षाची, पक्ष वाढवण्यासंबंधी असेल, सदस्यता अभियान असेल, मतदार नोंदणी असेल आणि आगामी विधानसभेच्या निवडणुका असतील, या सगळ्याच गोष्टीमध्ये मार्गदर्शन होईल। निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडे जिकडे जिकडे आम्हाला पराभव पाहायला मिळाला तिकडच्या कार्यकर्त्यांचं मनोबळ वाढवण्याचं कारण आहे। आणि हे सगळं जे फॉल्स नॅरेटिव्ह जे इंडिया आघाडीने पूर्ण देशभर त्यांनी हैदोस घातला आणि लोकांची दिशाभूल केली, अजूनही ईव्हीएम वर आक्षेप, आज एक गोष्टीवर आक्षेप, म्हणजे यांना जिंकून आले तर ईव्हीएम चांगलं, एखादी जागा हरली तर ईव्हीएम वाईट, हे अशा पद्धतीचं जे लोकांचं मन कलुषित करण्याचं जे काम करतात इंडिया आघाडी आणि खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, यालाच धरून ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलात की स्ट्राईक रेट जर पाहायला गेला तर शिवसेनेचा चांगला आहे, याचा अर्थ महायुतीत मोठा भाऊ शिवसेनाच म्हणायचा? बघा, मला असं वाटतं नाही, हे लहान भाऊ मोठा भाऊ हे कन्सेप्ट आता खूप जुने झाले आहेत आणि याला काय अर्थ नाहीये। हे फक्त एक ज्याला म्हणतो ना आपण आरेला कार्य करण्यासारखं हे काहीतरी वापरलं जातं, आम्ही लहान मोठं, आणि हे सगळं हे संजय राऊतनीच हे सगळं तेव्हा चालू केलेलं होतं। आणि मला वाटतं हे अशा पद्धतीने कंपॅरिझन करणं, बोलणं, हे याच्यात काही स्वारस्य नाहीये। नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई असं म्हणतायत की आम्ही खरे विचारांचे वारसदार आहोत, हे सांगायची गरज आम्हाला भासत नाहीये, इतरांना ती भासते। नाही, कारण तुम्ही आम्हाला तुम्ही वारसदार असं तुम्ही म्हणता, मी बाळासाहेबांचा पुत्र आहे ते मान्य आहे ना सगळ्यांना, तुम्ही आहातच, परंतु तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चाललात का? तुम्ही काँग्रेसची युती केली, ज्या काँग्रेसच्या विरोधात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर लढले, त्या काँग्रेसच्या बरोबर आज तुम्ही काँग्रेस मोठी केलीत। बाळासाहेबांनी म्हटलं होतं काँग्रेसला टाळं लावा, आणि तुम्ही काँग्रेसला आज महाराष्ट्रामध्ये ज्या 13 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत त्या केवळ आणि केवळ उभाठामुळे मिळाल्या आहेत। आणि त्यामुळे खरे वारसदार विचारांचे हे माननीय एकनाथजी शिंदेच आहेत। दुसरीकडे आज या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला माहिती आहे 3-4 महिन्यावरती विधानसभा निवडणूक आहेत, रणशिंग जे आहे हे फुंकलं जाऊ शकतं। काय तयारी आहे? तुम्ही किती जागांवरती लढायची मानस आहे किंवा आज तुम्हाला अपेक्षित आहे शिंदे साहेबांनी याच्या बाबतीत बोलावं? नाही, निश्चितच यावर मुख्य नेते बोलतील। आता बघा, आमच्या 40 तर विद्यमान आम्ही आहोतच आणि त्याच्या मागच्या वेळा आम्ही लढलो होतो। आता तो सगळाच नेमका विधानसभा वाईज त्याचं पूर्ण अनालिसिस होईल, पूर्ण 288 विधानसभांचं अनालिसिस होईल। लोकसभेचा जो निकाल आलाय, अनेक ठिकाणी आम्ही विधानसभेत पुढे आहोत, फार काही फरक नाही, 2-2, 3-3 हजारांचा फरक आहे सेकंड नंबरवर। परत मागच्या वेळेला सेकंड नंबरवर कोण होतं हे सगळंच विचारात घेतलं जाईल। एकंदरच युतीचा धर्म आम्ही पाळणारे लोक आहोत। आपण पाहिलं की इंडिया आघाडीमध्ये स्वतःच्याच कॅन्डिडेटच्या समोर त्यांनी कॅन्डिडेट उभे केले होते, आपण पाहिलं चंद्रहार पाटील आणि त्या सगळ्या मतदारसंघामध्ये काय झालं। त्यामुळे आम्ही युती धर्म पाळू। ज्या पद्धतीनं शिवसेनेला जे लोकसभेत यश मिळालेलं आहे, हे यश पाहता विधानसभेत किती जागा मिळाल्या पाहिजेत? तुम्ही या पक्षाच्या नेते आहात, अनेक निर्णय प्रक्रियांमध्ये नेते मंडळींचा सहभाग असतो, तुम्हाला काय अपेक्षित आहे नेते म्हणून? किती जागा विधानसभेच्या तुम्हाला मिळाल्या पाहिजे? बघा, हे आकडा मी आत्ताच तुम्हाला नाही सांगू शकत, त्यावर अजून रितसर चर्चा असेल, कारण तिन्ही पक्षांचे नेते बसतील आणि त्यावर हे सगळं अनालिसिस पूर्ण झाल्यावरच याच्यावर काही ती मागणी होईल। शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपल्यासोबत होत्या, त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिवसेनेचा खरा वारसा जो आहे हा आमच्याकडे आहे आणि आम्ही तोच पुढे घेऊन जातोय, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह मी विशाल पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।